देवाला पाठ करून बसलेलं चालतं का? आता मी सुद्धा व्हिडिओ काढताना माता भगवतीला पाठ करून बसलोय, म्हणजे पाठ दाखवून बसलोय. एखादा कथावाचक जेव्हा कथा वाचत असतो, समोर कथा असते, माग देवांचे चित्र असतात आणि मग तो देखील देवाला पाठ करून बसतो. अशा काही कुविचाराच्या गोष्टी आपल्याला थोड्या वेळ बाजूला ठेवायच्या. ते कसं, जी भगवती सर्वांगाने सर्व दिशाने सर्वीकडे विस्तारित आहे आणि व्यापित आहे, स्थापित आहे, मग तिला तुम्ही कुठं कुठं पाठ नाही करणार? आई जगदंबा प्रत्येक दिशेत वास करते. कोल्हापूर या क्षेत्री, तुळजापूर या क्षेत्री, माहूर या क्षेत्री, वणी या क्षेत्री, असंख्य ठिकाणी देवीचे वेगवेगळ्या दिशेला मुख आहे. अहिल्यानगर, काळामाता, तुळजाभवानी या क्षेत्रावरती माता जगदंबा पश्चिम मुखाकडे म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून, मुख करून बसलेली आहे, गादीवर स्थापित आहे. आई जगदंबेच्या पायरीचा, चरणाचा मी दास आहे. माता जगदंबेच्या पायरीला असंच मी जोगवा मागायला बसणार आहे आणि तुमच्यासाठी देखील या जोगव्यातला जे प्रसाद आहे ते मी घेऊन आलेलो आहे. म्हणून काही गोष्टींचा खूप विचार त्यागता माता भगवतीची सेवा कशी होईल हे आपण पाहायचं आहे. आपण मंदिरातून निघताना देखील काही वेळेस काय करतो, उलट निघतो, देवाला पाठ दाखवत नाही. असं नाही, साक्षात नमस्कार करून, दंडवत करून, मान खाली धरून आदर सन्मानाने बाहेर निघायचं आहे. आणि पाठ दाखवायचा विषय राहिला तर भगवती सर्व दिशेमध्ये व्यापित आहे. सर्वांगी मातेला डोळा आहे आणि सर्व जागेमध्ये माता जगदंबा वास करते. देवीला त्रिवार मुजरा करायचा आहे, दंडवत घ्यायचंय आणि मग तिथनं प्रस्थान करायचं. अशा पद्धतीने आपल्याला देवळात देखील दर्शन घ्यायचे. ओम काली, जय भवानी.